नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी 1700 उमेदवार मैदानात आहेत, तर राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी 15931 उमेदवार लढत आहेत। मुंबईत ठाकरे बंधू, भाजप, शिंदे सेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांचा सामना होईल। मतदानासाठी नागरिकांचे वय 18 वर्ष किंवा अधिक असावे, त्या भागातील रहिवासी असावे आणि मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। मतदार आपले नाव mahasecvoterlist.in किंवा voters.eci.gov.in वर तपासू शकतात। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एकूण 2869 जागा आहेत। या जागांसाठी 15931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मुंबईत महानगरपालिकेत सर्वाधिक उमेदवार आहेत, तर नव्याने महानगरपालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे। मुंबईत 227 जागांसाठी 1700 उमेदवार, पुण्यात 165 जागांसाठी 1166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उपराजधानी नागपूरमध्ये 151 जागांसाठी 993 उमेदवार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी 859 उमेदवार नशीब आजमावत आहेत। बीएमसी निवडणूक एकाच टप्प्यात होईल आणि या निवडणुकीत 1 कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मतदानासाठी आवश्यक असलेल्या मतपेट्या आणि इतर निवडणूक साहित्य वाटपाची करण्यात आलं। दादर पश्चिम इथल्या डॉक्टर एंटोनिया डी सिल्वा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स SK बोले मार्ग कबूतरखाना परिसरातील केंद्रावरून साहित्य वाटप करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडू मशीनच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी सांगितलंय की मुंबईत पाडू मशीनचा वापर सर्वसाधारणपणे होणार नाही, तर ते केवळ अपवादात्मक परिस्थितीत, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला तांत्रिक बिघाड झाल्यास बॅकअप यंत्रणेच्या रूपात वापरले जाईल। राजकीय नेते राज ठाकरे यांनी या यंत्रणेच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतला होता। तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील पत्र पाठवले होते। यावर गगराणी यांनी सांगितले की पालिकेच्या वतीने पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाडू मशीनचे कार्य आणि डेमो दाखवण्यात आले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। प्रचार संपल्यानंतरचा एक दिवस शांततेचा असतो, मात्र यावेळी ती परंपरा मोडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। पत्रके वाटण्यास बंदी असताना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत निवडणूक आयोग सरकारच्या सोयीसाठी काम करत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे। निवडणूक आयोगाने पाडू हे नवीन मशीन कोणतीही पूर्वकल्पना न देता आणल्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला। ईव्हीएम बंद पडल्यास वापरण्यात येणाऱ्या या मशीनबाबत राजकीय पक्षांना माहिती न देणं संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। यात गडबड होणार नाही याची खात्री कशावरून, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहिती देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेने मात्र स्पष्ट केलं आहे की पाडू मशीन सरसकट वापरलं जाणार नसून केवळ आपत्कालीन परिस्थितीतच ईव्हीएम मध्ये तांत्रिक अडचण आल्यास त्याला बॅकअप म्हणून वापरलं जाईल। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये नवीन युनिट लावण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र याबाबत जनतेला किंवा राजकीय पक्षांना कोणतीही माहिती दिली गेलेली नाही। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यावर टीका करत म्हटले की निवडणुकीच्या तोंडावर नियम आणि कायदे सतत बदलले जात आहेत आणि आयोग फक्त आपल्याला हवे तसे करत आहेत। यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मशीनवर दोष देणे म्हणजे निवडणूक पराभवाची तयारी आहे। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा मनसे गट जिंकतात तिथे मशीनवर दोष लावले जात नाहीत। मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबादेवीचं दर्शन घेतलं। उद्या होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले। सकाळी उद्धव ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवरून राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आले। त्यानंतर सर्व ठाकरे कुटुंब एकत्रितपणे मुंबादेवीचे दर्शन घेतलं। मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतले। उद्या होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले आहेत। सकाळी उद्धव ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवरून राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आले। त्यानंतर सर्व ठाकरे कुटुंब एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनाला गेले। यावेळी शर्मिला ठाकरे यांनी शिवतीर्थ इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना तिळगुळाचं वाटप देखील केलं।
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीची जोरदार लढत पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर निवडून येईल असा दावा केला आहे। त्यांनी म्हटले की निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे अधोरेखित होईल आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल। पुणे, पिंपरी चिंचवड वगळता इतर ठिकाणी महायुती आणि विरोधकांमध्ये थेट सामना होणार असून प्रचारात विकासाचा मुद्दा मुख्य घेऊन भाजीपाल्याच्या ठेळ्यांपासून ते डॉक्टर आणि वकिलांपर्यंत विविध स्तरांवरील उमेदवारांना संधी दिली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास मतदारांना नोटाचा पर्याय द्यावा अशी मागणी करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। सुनावणी दरम्यान याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखी असल्याचे चुकीचे विधान केल्याबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावत याचिका फेटाळली। सुरुवातीला दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला होता, मात्र शेवटी दंड न आकारता याचिका निकाली काढण्यात आली। दरम्यान राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदानापूर्वीच 66 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। यामध्ये भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 2 आणि मालेगावमधून इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा मुंबईत आले असून त्यांनी उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी विविध भेटीगाठी घेतल्या। खास आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबईतील नागरी समस्या, भ्रष्टाचार, पारदर्शक प्रशासन आणि लोकशाही मूल्यांवर आपले विचार मांडले। हमारे साथ में कांग्रेस के वरिष्ठ नेता पवन खेरा जी है, जो कि मुंबई में महानगर पालिका का निकाय का चुनाव है और उसके लिए या किस सिलसिले में वो आए हैं मुंबई में, हम जानेंगे उन्हीं से बात करके। क्या बताएंगे? हम कांग्रेस पार्टी के जो असली मुद्दे हैं, जिस मुद्दों पर चुनाव यहाँ लड़ रही है कांग्रेस पार्टी, उन मुद्दों के बारे में चर्चा प्रेस से भी और यहाँ के लोगों से भी करना है, क्योंकि अलग अलग पार्टियां अपनी अपनी बात रख रही हैं। कोई धर्म पर लड़ रहा है, कोई भाषा पर लड़ रहा है, कोई जाति पर लड़ रहा है। सिर्फ कांग्रेस पार्टी और वंचित अघाड़ी और लेफ्ट का जो अलायंस है, गठबंधन है, वो मुंबई के हकों पर लड़ रहा है। मुंबई के साथ जो धोखा हुआ पिछले इतने सालों से उस पर लड़ रहा है। 75,000 करोड़ का हिसाब मांग रहा है, सड़कों का हिसाब मांग रहा है, पोल्यूशन का हिसाब मांग रहा है, पानी का हिसाब मांग रहा है, बिजली का, स्वास्थ्य का, हॉस्पिटल्स का और मराठी स्कूलों का हिसाब मांग रहा है। जबकि हम देख सकते हैं कि खुद बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि कांग्रेस ये जलता हुआ घर है, यहाँ पे नहीं काम करना चाहिए। लेकिन हम देख सकते हैं वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश अम्बेडकर, जो कि जॉइंट अलायंस में मुंबई में काम कर रहे हैं और चुनाव लड़ रहे हैं। क्या बताएंगे आप? पूरा अम्बेडकर का परिवार जो है, प्रकाश जी, उनकी पत्नी, उनके बच्चे, सब इस इलेक्शन में खुलकर प्रचार कर रहे हैं। हमारी वर्षाताई गायकवाड़ हैं, हमारे तमाम नेता हैं, सब मिलकर यहाँ इलेक्शन लड़ रहे हैं। और जैसे कि संविधान बनाने के वक्त कांग्रेस और बाबा साहब अम्बेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, हम सब इकट्ठे होकर संविधान बनाया था। संविधान को बचाने के लिए फिर से अम्बेडकर परिवार और कांग्रेस इकट्ठा होकर लड़ रहा है। तो ये थे हमारे साथ में पवन खेरा जी, जिनका कहना है कि जैसे संविधान बनाते समय कांग्रेस और जो संविधानवादी नेता थे और संविधान के निर्माता शिल्पकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साथ में थे, उसी तरीके से हम वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश अम्बेडकर जी के साथ में मुंबई चुनाव निकाय जो चल रहा है प्रक्रिया, उसमें सम्मिलित होकर एक साथ में चुनाव लड़ रहे हैं। मैं विनोद कांबळे, वीडियो जर्नलिस्ट अमरीश टाट के साथ आवाज इंडिया मराठी। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना पक्षातील कार्यकर्ते डेमो मशीनसह फिरत असतानाच उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकल्याचा आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप समोर आला आहे। दोन्ही गटांचे कार्यकर्ते नंतर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर आले, जिथे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला। शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांनी पोलिसांना सांगितले की शासनाच्या निर्णयानुसार कार्यकर्ते फिरत होते, तर ठाकरे गटाच्या उमेदवार पूजा आवारे यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विराट कोहलीला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे। बुधवारी आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये विराटने भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली। रोहित आता 3ऱ्या स्थानावर आहे। विराटच्या या यशामुळे त्याने एकदिवसीय क्रिकेटमधली आपली श्रेष्ठता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे।
सध्या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी. जीवात जीव आला. खरंच आपलं काहीतरी हरवलं असेल आणि ते सापडत नसेल तर खूप टेन्शन येतं ना. अगदी तसंच आपलं मत हरवू देऊ नका. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होणार आहे. तर सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपलं नाव असलेल्या मतदान केंद्रात जाऊन भारतीय संविधानाने दिलेला आपला हक्क, आपलं मौल्यवान मत देऊनच बजावा. आपलं मत, आपली जबाबदारी. कर मतदान, सांगते संविधान.